मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आई होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण सोयाबीनची बिर्याणी करणार आहोत आणि ज्ञानेशला सोयाबीन खूप आवडतात. तर मी आज सोयाबीनची बिर्याणी करणार आहे. तर चला पटापट किचनमध्ये जाऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया. आपण इथे सोयाबीनची बिर्याणी करत आहोत. तुम्ही पहा, इथे मी लहान साईजचे सोया चंक घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त हे सोया चंक घेऊ शकतात. मी इथे एक बाउल भरून मी इथे हे सोया चंक घेतलेले आहेत. तर हे जे सोया चंक आहेत, तर आपण हे सोया चंक पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत. तर इथे मी एक मोठा असा कुकरचा डबा घेतलेला आहे. त्या डब्यामध्ये मी हे सोया चंक्स ट्रान्सफर करून घेतलेत. हे सोया चंक बुडेपर्यंत पाणी ॲड करायचं आहे. मी साधारणपणे 1 ग्लास पाणी ॲड केलं आहे. झाकण ठेवून आपण अर्धा तास हे पाण्यामध्ये भिजत ठेवूया. तुम्ही इथे पहा, आपण जेव्हा ही बिर्याणी करतो तेव्हा आपण बासमती राईस किंवा बिर्याणी बासमती राईस वापरतो किंवा दावत वगैरे किंवा इंडिया गेट वगैरे असे आपण राईस वापरतो. तर आज मी हे राईस न वापरता मी जो डेली स्टीम राईससाठी जो राईस यूज करते मी, त्या राईसपासूनच आज मी बिर्याणी करणार आहे. तर तुम्ही इथे पहा, इथे हा वाडा कोलम आहे. तर या वाडा कोलमपासूनच मी बिर्याणी बनवणार आहे. तर मी इथे हा कुकरचा डबा घेतलेला आहे आणि मी आपल्याला हा जो राईस आहे तो स्टीम राईस करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी हे तांदूळ एका कुकरच्या डब्यामध्ये ट्रान्सफर करून हे तांदूळ 3 ते 4 वेळा स्वच्छ असे पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आवश्यकतेनुसार. इथे मी मॅगी क्यूब ॲड करणार आहे आणि ही जी मॅगी क्यूब आहे ही शक्यतो पुलाव, बिर्याणी किंवा मसाले भात म्हणजे राईसचे जेवढेही प्रकार आहेत त्यामध्ये हे मॅगी क्यूब ॲड करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हाही आपण बिर्याणी बासमती राईस करतो तेव्हा आपण जो राईस आहे तो आपण 80% आपण कुक करतो आणि त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकतो. तर मी इथे ही मॅगी क्यूब याच्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे. आणि जर तुम्ही मॅगी क्यूब ॲड करत असाल तर मिठाचं प्रमाण खूप कमी ठेवा, कारण या मॅगी क्यूबमध्ये मीठ असतं. जर तुम्हाला मॅगी क्यूब नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकतात किंवा तुमच्याकडे मॅगी क्यूब नसेल तर तुम्ही तिथे मॅगी मसालासुद्धा यूज करू शकतात. तर आता इथे मी स्टीम राईस करायला ठेवलेला आहे. तर मी इथे कुकरमध्ये 3 शिट्ट्या देणार आहे. 3 शिट्ट्यांमध्ये छान मस्त आपलं स्टीम राईस तयार होणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, मी आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आणि ही पेस्ट मी एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे, म्हणजे एका बाउलमध्ये. अर्धा तास झालेला आहे. जे सोया चंक आहे छान मस्त आपले भिजलेले आहेत. हे सोया चंक जे आहेत ना, यातलं पूर्णपणे आपलं जे पाणी आहे ना, ते पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हे सोया चंक आपल्याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत. तर मी अशाच पद्धतीने सर्व सोया चंकमधलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि हे सोया चंक एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेले आहेत. तर पहा, आपण ज्या भाज्या मॅगिनेट करून घेणार आहोत, तर पहा मी काय काय केलेलं आहे. तर इथे मी सोया चंक घेतलेले आहेत आणि इथे हे जे सोया चंक आहे मी दोन्ही भागांमध्ये डिवाईड करून घेतलेले आहेत. तर हे जे सोया चंक आहे तर हे मी नंतर वापरणार आहे. जेव्हा आपण बिर्याणीचे जेव्हा थर लावू ना, तेव्हा मी ते सोया चंक नंतर वापरणार आहे. तर इथे मी भाज्यांमध्ये बघा काय घेतलेलं आहे. गाजर, वालपापडीच्या बिया वेगळ्या करून वालपापडीचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत. इथे मी फ्रोझन वटाणे घेतलेले आहेत. हे जे फ्रोझन वटाणे आहेत, तर इथे मी मटाच्या शेंगा आणून मी त्या एका डब्यामध्ये हे वटाणे स्टोअर करून ठेवते. आणि इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत. 2 बटाट्याचे म्हणजे एका बटाट्याचे 4 भाग करायचे आहेत. तसे मी मोठे 2 बटाटे घेतलेत. आणि बिर्याणी करताना सोयाबीनची बिर्याणी करताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला ज्याही भाज्या आवडतात त्या सगळ्या भाज्या तुम्ही ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार. तर चला, आता आपल्याला या ज्या भाज्या आहेत त्या मॅगिनेट करायच्या आहेत. तर मॅगिनेट करण्यासाठी मी इथे एक बाउल घेतलेला आहे.
या बाउलमध्ये मी इथे हा दही ॲड करणार आहे. बघा हा वारणा दही आहे. ही डबी 10 रुपयाला भेटते कुठल्याही शॉपमध्ये. तर इथे मी हा जो दही आहे हा दही मी या बाउलमध्ये ट्रान्सफर केलेला आहे आणि तेवढंच पाणी ॲड केलेलं आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, दही आणि पाणी हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता दही आणि पाणी मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, इथे मी 1.5 चमचा गरम मसाला ॲड केला आहे. त्याचबरोबर इथे मी लाल तिखट 1 चमचा, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि इथे 1 चमचा मी इथे 1.5 चमचा मी इथे बिर्याणी मसाला वापरलेला आहे आणि 1 चमचा मीठ. आता आपण जी आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, कढीपत्त्याची पेस्ट केली होती ती ॲड करायची आहे. आता हे सगळे एकत्र एकजीव करायचं आहे आणि याची एक पेस्ट तयार करायची आहे. आता याच्यामध्ये मी जे मसाले वापरलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त हे मसाले ॲड करू शकता. आता इथे ही जी बिर्याणी आहे, बिर्याणी मला खूप झणझणीत आवडते म्हणून मी इथे थोडे जास्त प्रमाणात मसाले ॲड केलेत. आता हे जे हे या सगळ्या भाज्या आहेत, या सगळ्या भाज्या आपल्या यामध्ये ट्रान्सफर करायच्या आहेत आणि इथे मी एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे. तर मी ते सर्वप्रथम कांदा ॲड केलेला आहे, त्यानंतर वालपापडी, त्याचबरोबर गाजर आणि इथे मी फ्रोझन वाटाणे ॲड केलेत आणि बटाटा, त्याचबरोबर आपण हे जे सोया चंक भिजत ठेवले होते ते भिजलेले सोया चंक ॲड करायचं आहे. आता हे सगळं आपल्याला मॅगिनेट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पहा मी अशा पद्धतीने हे मॅगिनेट करून घेतलेलं आहे. आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून मी अर्धा तास हे मी असंच साईडला ठेवणार आहे. जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही 1 ते 1.5 तासासाठी सुद्धा हे मॅग्नेट करण्यासाठी ठेवू शकतात. तर तुम्ही इथे पहा, इथे आपला स्टीम राईस तयार झालेला आहे. हा जो स्टीम राईस आहे हा आपल्याला मोकळा करायचा आहे आणि हा स्टीम राईस मोकळा झाला ना याच्यामध्ये ना 1 ते 2 चमचे आपल्याला ऑइल ॲड करायचं आहे आणि ऑइलसुद्धा छान मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. म्हणजे आपला हा जो राईस आहे ना तो असा त्याच्याशी ना म्हणजे तो छान मोकळा राहतो, एकामेकाला चिटकत नाही. तर पहा आता आपल्याला काय करायचं, एक मोठी अशी कढई घ्यायची अगळ-पगळ आणि मी या कढईमध्येच मी थर लावणार आहे. तर इथे मी ऑइल ॲड केलेलं आहे. तर पहा इथे आपल्याला मी इथे एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे. त्यानंतर मी ते ड्रायफ्रूट घेतलेत आणि किसमिस घेतलेले आहेत. तर इथे आपल्याला ड्रायफ्रूट आणि कांदा हे आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. तर मी आधी तेलामध्ये हे जे ड्रायफ्रूट आहे हे मी तळून घेणार आहे. आता ड्रायफ्रूटमध्ये इथे मी काजू बदाम घेतलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट घेऊ शकतात. आता हे ड्रायफ्रूट छान मस्त मी तेलामध्ये हलके ब्राऊन होईपर्यंत तळून घेतलेले आहेत. त्याच तेलामध्ये आपल्याला हा जो कांदा आहे ना हा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे. तर सर्वप्रथम मी कांदा ॲड करताना गॅस बारीक केलेला आहे. 1 ते 2 मिनटं फ्राय करून घ्यायचा आहे. पुन्हा गॅस मोठा करायचा आहे आणि 1 ते 2 मिनटं पुन्हा मोठ्या गॅसवरती हा कांदा छान मस्त तळून घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने हा जो कांदा आहे आपल्याला अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. म्हणजे एवढं सांगेल की अधूनमधून म्हणजे थोडा वेळ गॅस मोठा करायचा आहे, थोडा वेळ गॅस बारीक करायचा आहे. तर गॅस लहान मोठा करून अशा पद्धतीने हा जो कांदा आहे ना हा कांदा तळून घ्यायचा आहे. तर पहा इथे आपला हा जो कांदा आहे छान मस्त असा ब्राऊन झालेला आहे. तर हा कांदा मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. आता सध्या हा कांदा तुम्हाला असा मऊ वाटत असेल, पण जेव्हा हा कांदा थंड होईल ना तेव्हा तो कुरकुरीत होतो. आता ह्याच तेलामध्ये आपल्याला काय करायचं आहे, बिर्याणीसाठी जी ग्रेव्ही लागणार आहे ते आपण तयार करून घेणार आहोत. तर इथे मी जिरा राई ॲड केलेला आहे, तेजपत्ता ॲड केलेला आहे आणि इथे मी खडा मसाला ॲड केलेला आहे. तुमच्याकडे जोही खडा मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही ॲड करू शकतात. आता काय करायचं आहे आपल्याला, हे जे मॅगिनेट केलेल्या ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला ॲड करायच्या आहेत. तर इथे मी स्पूनच्या साहाय्याने थोड्या अशा भाज्या ॲड केलेल्या आहेत. तर ह्या भाज्या ॲड केल्यानंतर छान मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत.
आता मी ज्या बाउलमध्ये या भाज्या मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं होतं त्यामध्ये खूप सारे मसाले होते. त्या बाउलमध्ये थोडंसं पाणी ॲड करून ते सुद्धा पाणी यामध्ये मी ॲड केलेलं आहे. आता छान हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपण काय करणार आहोत, झाकण ठेवणार आहोत. झाकण ठेवून मी 15 मिनटं मंद गॅसवरती हे शिजवून घेणार आहे. 15 मिनटामध्ये छान मस्त आपली बिर्याणीची ग्रेव्ही तयार होते. 15 मिनटामध्ये ह्या ज्या भाज्या आहेत त्या मंद गॅसवरती आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. पण ह्या 15 मिनटामध्ये आपल्याला 5-5 मिनटांनी झाकण काढून त्या भाज्या वर खाली करायच्या आहेत. त्याची काळजी घ्या, नाहीतर त्या भाज्या खाली कढईला लागू शकतात. आता पहा इथे मी आपण जे सोयाचंक एका वाटीमध्ये साईडला काढून ठेवले होते ते सोयाचंक मी बाउलमध्ये ॲड करून मी इथे थोडंसं मीठ आणि थोडंसं लाल तिखट ॲड करून छान मस्त व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत. तर इथे मी पॅन घेतले, त्या पॅनमध्ये ऑइल ॲड केलेलं आहे. आता हे जे आपण सोयाचंक मॅरिनेट केले होते ना, ते सगळे सोयाचंक यामध्ये ॲड करायचं आहे. फ्राय पॅनमध्ये छान व्यवस्थित फ्राय करायचं आहे आणि झाकण ठेवून मंद गॅसवरती अगदी 5 मिनटं छान मस्त शिजवून घ्यायचे आहेत. हे जे सोयाचंक आहेत ना, ते छान आपल्याला कुरकुरीत करायचे आहेत. तर मी म्हणजे हे सोयाचंक आपल्याला कुरकुरीत करण्यासाठी 10 मिनटं लागतात. तर आपल्याला 10 मिनटं मंद गॅसवरती हे सोयाचंक छान मस्त कुरकुरीत होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे पहा 5 मिनटं झालेले आहेत. मी कढईचं झाकण काढलेलं आहे. यामध्ये आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे. टोमॅटो ॲड करून तो सुद्धा व्यवस्थित मिक्स करून पुन्हा झाकण लावायचं आहे आणि पुन्हा मी 10 मिनटं छान मस्त आपण मंद गॅसवरती ही ग्रेव्ही शिजवून घेणार आहोत. तर तुम्ही पहा इथे आपलं हे जे सोयाचंक आहेत ते छान मस्त असे क्रंची आणि कुरकुरीत तयार झालेले आहेत. तर मी मंद गॅसवरती 10 मिनटं हे जे सोयाचंक आहे छान मस्त कुरकुरीत होईपर्यंत छान मस्त शिजवून घेतलेले आहेत. पण या 10 मिनटामध्ये 5-5 मिनटांनी पुन्हा झाकण काढून आपल्याला हे जे सोयाचंक आहे ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. तर पहा तुम्ही हे जे सोयाचंक आहेत ना, ते बाहेरून छान मस्त क्रंची कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे झालेले आहेत. आपण जेव्हा शेवटी बिर्याणीला जेव्हा थर लावणार आहोत तेव्हा आपण या सोयाचंकचा वापर करणार आहोत. तर तुम्ही इथे पाहू शकतात की इथे 15 मिनटं झालेले आहेत आणि इथे आपली ही जी ग्रेव्ही आहे तर ही ग्रेव्ही तयार झालेली आहे. पण मला याच्यामध्ये ग्रेव्ही खूपच कमी वाटत आहे, म्हणून मी काय केलेलं आहे याच्यामध्ये ना थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि थोडंसं पाणी ॲड करून पुन्हा मी मंद गॅसवरती झाकण ठेवून 5 मिनटं मी वाफ काढून घेतलेली आहे. कारण मला ना बिर्याणी करण्यासाठी ना थोडी ग्रेव्ही हवी होती आणि ही जी सोयाचंकची जी बिर्याणी आहे ती ना अप्रतिम लागते. खरं म्हणजे ज्ञानेशला ही सोयाचंकची बिर्याणी खूपच आवडते. तर मी अशा पद्धतीने 5 मिनटं वाफ काढून घेतलेली आहे. आता मी इथे गॅस बंद केलेला आहे. बिर्याणीसाठी जी ग्रेव्ही लागते ती ग्रेव्ही इथे तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकतात. तर चला आता मी ह्याच कढईमध्ये काय करणार आहे, मी थर लावणार आहे आणि मी जास्त थर अजिबात लावणार नाही. मी फक्त एकच थर लावणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढे थर लावायचे आहेत बिर्याणीमध्ये तुम्ही त्यानुसार इथे लावू शकतात. मी यातली थोडीशी ना भाजी म्हणजे थोडीशी ग्रेव्ही मी साईडला काढून घेतलेली आहे. तर तुम्ही इथे पहा, इथे आपण ड्रायफ्रूट त्याचबरोबर कांदा तळून घेतलेला आहे, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि इथे बिर्याणीसाठी छान मस्त ग्रेव्हीसुद्धा तयार झालेली आहे. तर चला आपण जो स्टीम राईस करून घेतला होता तो स्टीम राईस आपण काय करूया, या ग्रेव्हीवरती आपल्याला अशा पद्धतीने स्प्रिंकल करून घ्यायचा आहे. तर जेवढाही स्टीम राईस होता सगळा स्टीम राईस मी काय केलेला आहे, या ग्रेव्हीवरती अशा पद्धतीने मी पसरवून घेतलेला आहे. तुम्ही इथे पाहू शकता, इथे मी जो तूप आहे तो तूप मी मेल्ट करून घेतलेला आहे. हा जो तूप आहे तो आपल्याला अशा पद्धतीने छान मस्त पसरवून घ्यायचं आहे. आणि बिर्याणी म्हटलं की त्यासाठी बासमतीच राईस हवा असं काही नाही. अगदी आपल्या घरगुती जो राईस असतो तुम्ही त्यामध्ये सुद्धा नक्की करून पहा, खूप छान लागतो हा बिर्याणी.
ही बिर्याणी खूपच छान लागते. आता मी इथे तळलेला कांदा स्प्रिंकल केलेला आहे, त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर स्प्रिंकल केलेली आहे. आता त्यानंतर काय करूया आपण, हे जे सोया चंक आहे जे आपण एकदम क्रंची कुरकुरीत करून घेतले होते, ते सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने छान मस्त असे स्प्रिंकल करून घ्यायचे आहेत. आता मी स्प्रिंकल करून झाल्यानंतर काय करूया आपण, इथे हे जे ड्रायफ्रूट आहेत म्हणजे काजू बदाम ते सुद्धा इथे ॲड करू शकतात. आणि अजून एक गोष्ट सांगते बरं का, आपण इथे हे ड्रायफ्रूट ॲड करतो, ड्रायफ्रूट आणि हे किसमिस, या किसमिसमुळे आणि या ड्रायफ्रूटमुळे ही जी बिर्याणी आहे चवीला एक नंबर अशी लागते. जेव्हाही तुम्ही व्हेजिटेबल बिर्याणी करत असाल ना, व्हेज बिर्याणी करतात ना, तेव्हा तुम्ही ड्रायफ्रूट आणि हे मनुके नक्कीच ॲड करा. या मनुक्यांमुळे आणि या ड्रायफ्रूटमुळे बिर्याणीला खूप छान मस्त अशी चव येऊन जाते. तर इथे आपली ही बिर्याणी तयार झालेली आहे. मी इथे मनुकेसुद्धा ॲड केलेले आहेत. आता ही जी बिर्याणी आहे, ही बिर्याणी तुम्ही रायत्यासोबत तुम्ही सर्व करू शकतात. रायता त्याचबरोबर पापड वगैरे. तर चला आता आपण ही जी बिर्याणी आहे एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. ही बिर्याणी चवला तर एक नंबर आणि भन्नाट अशी लागते. तर इथे आपण बिर्याणी तयार करून घेतलेली आहे. आणि ही जी बिर्याणी आहे तर मी अगदी सोप्या अशा पद्धतीने आणि झटपट अशा पद्धतीने ही बिर्याणी केलेली आहे. आणि ही जी बिर्याणी आहे चवीला एक नंबर आणि भन्नाट अशी लागते. आता इथे मी जे सोयाचंक वापरलेले आहेत ते मी एकदम छोटे सोयाचंक वापरलेले आहेत. आणि जेव्हा आपण ते सोयाचंक पाण्यात भिजत टाकतो तेव्हा ते थोडे मीडियम साईजचे होतात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही मोठेसुद्धा सोयाचंक वापरू शकतात. आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेही व्हेजिटेबल आवडतात ते सगळे व्हेजिटेबल तुम्ही ॲड करू शकतात. आता माझ्या घरामध्ये ना जे व्हेजिटेबल अवेलेबल होते मी त्यापासून ही बिर्याणी तयार केलेली आहे. सोयाचंक होतेच माझ्याकडे, कारण ज्ञानेशला सोयाचंक खूप आवडतात, त्याच्यामुळे मग मी सोयाचंक भरते. मग ज्या व्हेजिटेबल माझ्याकडे अवेलेबल होत्या मी त्यापासून मी ही बिर्याणी तयार केलेली आहे. आणि ही जी बिर्याणी आहे ती चवीला एक नंबर आणि भन्नाट अशी लागते. नक्की ट्राय करून पहा. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय.
आहे.